शिंदे साहेबांची एकमताने जी निवड केली, एक महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे की जरी आपण निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो तरी कुठेतरी आपण एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतो, एकमेकाचा आदर करायचा असतो। ती आपल्याला संस्कृती आपल्या वडीलधाऱ्यांनी शिकवलेली आहे आणि त्याच भूमिकेतनं आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी, घटक पक्षांनी ती भूमिका घेतली। त्याबद्दल मी अंबादासजी आपलं देखील मनापासून आभार मानतो, आपल्याला देखील मनापासून धन्यवाद देतो। आणि सहज एक शेर आठवला म्हणून सांगतो, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, मजबूरियां को मत कोसो, हर हाल में चलना सीखो। विधानसभेचे अध्यक्ष झालेले राहुल नार्वेकरजी देखील बहुधा आतापर्यंत सर्वात तरुण अध्यक्ष असतील। त्याचप्रमाणे आपल्या रूपाने विधान परिषदेच्या या वरिष्ठ सभागृहाचं सभापती पद देखील आपण एक तरुणाला त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून मिळालेले आणि माझा अंदाज आहे की कदाचित आजपर्यंत जेवढे अध्यक्ष सभापती झालेले त्यात सगळ्यात तरुण सभापती म्हणून आपली ओळख त्या ठिकाणी असेल। आपण मगाशी मी तुम्हाला तिथं बसवत असताना वय सांगितलं परंतु ते पटत नाही। मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणले अजून आपण 40ची उच्चत वाटताय आणि त्याच्यामुळं एकंदरीतच एक चांगल्या पद्धतीनं काम तुम्हाला हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे। सभापती महोदय, आपण नुसतेच तरुण नाहीत तर दिसण्यामध्ये देखील तुम्ही अत्यंत रुबाबदार आहे, आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे